माझ्या मित्राकडं मी गावचा विषय काढला आणि त्याचा चेहरा अचानक पांढरा पडला आणि मित्र माझा ढसाळ रडला. मी म्हणालो, काय झाले रे मित्रा? तो म्हणाला, काय सांगू मित्रा तुला. मी म्हणालो, गाव तर आपला अभिमान आहे, गाव तर आपली शान आहे, मग असं रडायला काय झालं? तुझा चेहरा पांढरा पडायला काय झालं? मी तर म्हणालो, आत्ता मी एक कविता लिहिली, काय सांगू मित्रा मला गाव सुटेना आणि कसं सांगू मित्रा मला गाव सुटेना. आणि ही कविता तुफान अशी प्रसिद्ध झाली. काय सांगू मित्रा मला गाव सुटेना आणि कसं सांगू मित्रा मला गाव सुटेना. गावाकडची माणसं कशी आहे साधी बोली आणि होळीच्या सणाला चाकू पूर्ण पोली. एवढं भारी आपलं गाव असताना सुद्धा तू का नाराज होतो रे? लहानपणी शाळेत असताना शशिकांत शिंदेंची कविता होती. या कवितेचा अर्थ काही समजत नव्हता. ती कविता पाठ करण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा मी मोठे झालो तेव्हा त्या कवितेचा अर्थ आपल्याला समजायला लागला. शेती संदर्भातली, गावासंदर्भातली, माती संदर्भातली ही कविता. परंतु आज गाव कुठेतरी विसताना आपण पाहतोय, बुजताना गाव कुठेतरी आपण पाहतोय. शशिकांत शिंदे असे म्हणतात की पहिले 4 महिने पाऊस असायचा, हिरवं रान पाहून शेतकरी मात्र खुशीत हसायचा. परंतु आता हा पावसाचं चक्र कुठेतरी बदलताना आपल्याला दिसतंय. यंदाचा पाऊस कसा होता हे वेगळं सांगण्याची मित्रांनो तुम्हाला काहीही गरज नाही. आज गाव कुठेतरी विसताना बुजताना आपल्याला दिसत आहे. पहिले तुम्हाला हे आठवत असेल, आई वडील सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायचे, आतासुद्धा करतातच. परंतु आईच्या पदराला धरून सकाळ संध्याकाळ आपण शुभं करोती असे शब्द उच्चारायचो. परंतु आज कुठेतरी हे विषय बदलताना आपल्याला दिसत आहेत. आज झोपेतून उठल्यानंतर आपण मोबाईलचा डाटा ऑन करून कुठेतरी कोणाचा मेसेज व्हॉट्सअपला पडला आहे, इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहतो, फेसबुकला व्हिडिओ पाहतो, मेसेज पडतो. हे आपण सकाळी उठल्यानंतर हेच करतो. हे नवीन सांगायची तुम्हाला गरज नाही. त्यानंतर मावशी हा शब्द कुठेतरी गायब होताना आपल्याला दिसत आहे. पहिले नेहमी म्हणायचे, आतासुद्धा म्हणतात की माय मरो आणि मावशी जगो. परंतु प्रत्येक कुटुंबाने हाच विचार केला तर आपल्याला एक मुलगा पाहिजे आणि एक मुलगी पाहिजे, मग भविष्यामध्ये मावशी येणार तरी कुठून? म्हणून तुम्हाला सांगतोय की मावशी हा शब्द भविष्यामध्ये गायब होणार आहे. तुम्हाला हे आठवत असेल मित्रांनो, सकाळी येणारा वासुदेव, हरिनाम बोला हा वासुदेवसुद्धा आता काहीसा नष्ट होताना दिसत आहे. सकाळी तुळशीला पाणी घालणारी सुवासीन, पदर घेणारी सुवासीन आजकाल नष्ट होत आहे. हल्लीची परिस्थिती कुठेतरी मित्रांनो बदलताना दिसत आहे. पहिले शेतकऱ्यांच्या घरी धान्य कणगाभर मोप असायचं, परंतु आता ही कणगी कणगा हा शब्द आपल्या जीवनामधून कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे. आमचे कविवर्य मित्र सांगतात, जयंत पाटील सांगतात की कणगा हा शब्द कुठेतरी स्थानिक गावकऱ्यांच्या मनामधून कुठेतरी ठासला जावा म्हणून जयंत पाटलांनी कणगा हा पाठ्यपुस्तकाचं प्रकाशन डोंबिवली येथील आगरी महोत्सवामध्ये दणक्यात केलं. आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा मी विनंती करेन की त्यांच्या कणगा या कवितेचं पाठ्यपुस्तकाचं तुम्ही वाचन करावं. पसाभर धान्य चिमणीत दारात टिपायची, पसाभर धान्य चिमणीत दारात टिपायची. परंतु चिमणीच हा शब्द किंवा चिमणीच हा पक्षी आपल्या जीवनामधून गायब होताना दिसत आहे. कितीतरी असे जुने शब्द आहेत मित्रांनो गावाकडील. म्हणून मी पुन्हा म्हणेन की गाव पण हरवत चाललेलं आहे. सूप भरून तांदूळ फुडणारी माय आपल्याला कुठेही दिसत नाही. हीच आहे गाव कुठेतरी विसताना बुजताना आपण पाहत आहे. उखळावर तांदूळ सरणारी माय आपल्याला दिसत नाही. जात्यावर तांदूळ दळणारी माय आपल्याला आज दिसत नाही. म्हणून उखळ, मुसल आणि जाते हे सुद्धा नष्ट होत चाललेले आहे. गावातून हे नष्ट होत चाललेलं आहे. म्हणून गाव पण मित्रांनो हरवलं आहे. कुंभार, मातीची भांडी करणारा, मातीची मडकी करणारा कुंभारसुद्धा आज जास्त वेळ आपल्याला दिसत नाही. विशिष्ट उंचीवर मळणी झाल्यानंतर विशिष्ट उंचीवर पेंढा साठवण्याची जागा म्हणजेच कुंभेरसुद्धा आज नष्ट होत चाललेली आहे. पूर्वी बैलांना बांधण्यासाठी एक लांबलचक लाकूड असायचं, त्याला आमच्या ग्रामीण भाषेत गव्हाण असे म्हणायचे. परंतु गव्हाणसुद्धा आज नष्ट होत चाललेली आहे. झाडे तोडण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. झाडेच लावत नाही, झाडेच जगवत नाही, ते गव्हाण येईल तरी कुठून? विशिष्ट लांबलचक बांबूची काठी घेऊन त्याच्या निमुळत्या भागामध्ये एक चूक ठोकून त्याची परांडी बनवली जायची. ती परांडीसुद्धा आज नष्ट होत चाललेली आहे. वरवंटा पाट्याच्या जागी मिक्सर आला, नांगराच्या जागी ट्रॅक्टर आला आणि गाव पण नष्ट झाला.
आज कांदा भाकरीची जागा पिझ्झाने घेतली आणि शेतकरी दादानं या शेतकरी राजानं आपली जमीन मातीमोल विकली. हे सर्व चित्र पालटलंय, गाव पण हरवलंय आणि माणूस गारठलंय. जगण्याचे